हॅलो, कशा आहात सगळे? आज म्हटलं नाश्त्याला काय बनवू, स्वयंपाकात काय बनवू हा विचार करत मला बराच उशीर झालेला होता. मी सरळ नाश्ता सोडला आणि स्वयंपाकाकडे वळली आणि त्यानंतर म्हटलं चला जे आहे तेच बनवूयात. भेंडी होती पडलेली, ती मी भेंडी बनवायला घेतली. तोपर्यंत अंशूचं इकडे ट्रक लोडिंगचं काम चालू होतं. तो तिकडे बिझी असतो, तेवढंच मला बरं आहे. दुसरे कामं करायला मला तेवढाच वेळ भेटून जातो. स्वयंपाक वगैरे माझा सगळा रेडी झाला आणि त्यानंतर मी आधी आईला जेवण दिलं. त्यानंतर म्हटलं चला आपण पण करूयात. मी सुद्धा जेवण केलं आणि मग जेवण करून जे बाकीचे कामं असतात ते होत नाही तोपर्यंत अंशूच्या यायचा सुद्धा वेळ होऊन जातो. म्हणजे अजिबात वेळ नसतो माझ्याकडे. त्यानंतर तो आला त्याच्या मला तर हे समजते त्याच्या टीचरांना काय वाटतं की आपण रिकामेच असतो का? मला तरी असं वाटतं, कारण त्याचा जो होमवर्क असतो ना तो आपल्यालाच करावा लागतो. तसं त्या प्रकारे अंशूला क्राफ्टिंगचं काही दिलेलं होतं का, ते तर त्याला काही जमणार नाही, तर आपल्याला चांगलंच माहिती. ते त्यांनाही माहीतच आहे, तरीसुद्धा ते देतातच. ठीक आहे, आता दिलेलंच आहे म्हणून आपल्याला तर करावंच लागेल. इकडे थोडं क्राफ्टिंगचं काम करायचं होतं, ते थोडं त्याला सांगितलं की करा असं म्हणून. त्याने सुद्धा थोडे चिटकवण्याचं कामं केलं. बाकीचं मी काय जोडायचं होतं ते त्याला जोडून दिलं आणि त्यानंतर रात्रीचा वेळ सुद्धा होऊन जातो. मग चला आता मी रात्री स्वयंपाक करते. भेटू म्हणून त्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.